सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. मुरगुडात सेवानिवृत्त शिक्षकाची 4 लाखाच्या दागिन्यांची फसवणूक, भरदिवसा भामट्याचा हातोहात डल्ला. मुरगुड येथील भर बाजारपेठेत सोमवारी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात भामट्याने सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकाची हातचलाखीने फसवणूक करून सुमारे 4 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येथील रहिवासी व सेवानिवृत्त शिक्षक विश्वनाथ भिवाजी शेंदे हे आपल्या घराच्या बांधकामावर पाणी मारून सर पिराजीराव रोडवरील जुन्या घराकडे पायी जात होते. बाजारपेठेतील गणपती मंदिराजवळ ते पोहोचले असता एक अनोळखी इसम त्यांच्या समोर आला. त्या भामट्याने "काका, काल काय घडले तुम्हाला माहिती आहे का?" असे संभाषण सुरू करत विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने शिंदे यांना हातातील सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील चेन काढून कागदात बांधून खिशात ठेवण्याचा सल्ला दिला. शिंदे यांनी कोणताही संशय न बाळगता त्यांच्या सांगण्यावरून 2 अंगठ्या व 1.5 तोळ्याची सोन्याची चेन काढून कागदात बांधण्यास सुरुवात केली. याचवेळी भामट्याने "लवकर ठेवा" असे म्हणत हातचलाखी करून खोटी पुडी त्यांच्या हातात देत मूळ दागिन्यांची पुडी स्वतःजवळ घेतली आणि क्षणार्धात तेथून पसार झाला. काही वेळानंतर प्रकार लक्षात येतात शिंदे यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत. बाजारपेठेसारख्या गर्दीच्या ठिकाणी भरदिवसा अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांचे आवाहन: अनोळखी व्यक्तीशी बोलताना सतर्क राहावे. दागिने किंवा मौल्यवान वस्तू कोणाच्याही सांगण्यावरून काढू नये. तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.